मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे नाका इथे जगबुडी नदीच्या पुलावरून एक किया कार सुमारे 100 ते 150 फूट खोल कोसळल्याची माहिती समोर येते। या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य दोघे हे अत्यंत गंभीररित्या जखमी झाले। सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय। मुंबई इथून देवरुख इथे अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती सध्या समोर येते। ही किया कार नालासोपारा परिसरात राहणारे पराडकर कुटुंबीय तर मीरा भाईंदर इथे राहणारे मोरे कुटुंबीय यांना घेऊन देवरुखच्या दिशेने निघाली होती। दोन्ही कुटुंब मुंबई मीरा रोड भाईंदर इथून रविवारी रात्री 11:30च्या सुमारास गावी देवरुखला जाण्यासाठी निघाले होते असं कळतंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका इथे आल्यावर जगबुडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलावरून ही कार खाली कोसळली। रात्रीच्या अंधारात झालेल्या या भीषण अपघातामध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे आणि श्रेयस राजेंद्र सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय। यापैकी मिताली विवेक मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ही 2 कुटुंब देवरुखच्या दिशेने निघाली होती असंही कळतं। तर मिताली यांच्याबरोबर असणारे विवेक मोरे हे सध्या गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच खेड इथल्या नागरिकांनी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढलं। कारमधील जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी इथे असलेल्या एका रुग्णालयात हलवण्यात आलं। या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले, तर विवेक मोरे हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांनाही खेड इथून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले। या अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार ही दोन्ही कुटुंब मोहन चाळके यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी देवरुखच्या दिशेने रवाना झाली होती। मिताली मोरे यांचे वडील असणारे मोहन चाळके यांचं रविवारी 18 मेला निधन झालं। ते देवरुख येथील रहिवासी होते। मोहन चाळके हे उद्धव ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते असून ते शाखा प्रमुख असल्याची माहिती सुद्धा समोर येते। रविवारी आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मोहन चाळके यांचं निधन झालं आणि त्यांच्याच अंत्यविधीसाठी हे सगळे नातेवाईक मुंबईहून निघाले होते। देवरुख येथील कर्ली येथे राहणारे मोहन चाळके यांचं रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय यावेळी 7 जण किया कारमधून प्रवास करत होते। या भीषण अपघातात पराडकर, चाळके आणि मोरे या तिन्ही कुटुंबावरती दुःखाचं सावट पसरलंय आणि इतकंच नाही तर या अपघातामुळे पुन्हा एकदा जगबुडी नदीच्या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करायला हव्यात हा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। या प्रश्नावर आता येत्या काळात काय उत्तर शोधलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।